विठ्ठल नामाचा गजर करत ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी मागे अनेक दिंड्या आता विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत। या दोन्ही पालख्या सध्या पुण्यामध्ये मुक्कामी आहेत। या दिंड्यांमध्ये भान हरपून केवळ विठुरायाचा जयघोष करत पुढे सरकणारे वारकरी दिसतात। तर या भक्तांना कुठेही त्रास होऊ नये म्हणून झटत असलेले स्वयंसेवक दिंडीतल्या याच वेगवेगळ्या गोष्टी आम्ही तुमच्या पुढे आणणार आहोत माझा विठ्ठल माझी वारी या विशेष कार्यक्रमातून। ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी मागे अनेक दिंड्या निघत असतात। प्रत्येकाची वेगळी गोष्ट असते, वेगळे विचार असतात। तुकोबांच्या पालखी मागे गेली 16 वर्ष येणारी एक दिंडी आहे। कशी सुरू झाली ही दिंडी, पाहूया या दिंडीची गोष्ट। तुकोबांच्या पालखी मागची 13वी दिंडी जी मागची 16 वर्ष अव्याहतपणे तुकोबांच्या पालखीच्या मागे असते। या दिंडीची गोष्ट काय? प्रत्येक दिंडीची एक वेगवेगळी गोष्ट असते आणि दिंडी प्रमुख माझ्याबरोबर आहेत। किती वर्ष जुनी आहे ही आमची दिंडी सुरू झालेली? 1986 पासून चालली। मूळचे थेऊर चिंतामणी तीर्थक्षेत्र, थेऊरचे अष्टविनायक क्षेत्रातलं चिंतामणी क्षेत्रातलं। तुम्हाला ही दिंडी सुरू करावी असं का वाटलं? आणि या दिंडी सुरू करण्याच्या निमित्ताने अनेक लोक एकत्र येतात, एक विचाराने राहतात किंवा एकमेकातले जे वैर आहे द्वैत भाव विसरून जातात। कारण संतांनी सांगितलं द्वैत भाव विसरूनही बळी, द्वैत भाव विसरून या दिंडीमध्ये एकत्र यायचं। त्या निमित्ताने आमची पंचक्रोशीची लोक एकत्र झाली, ज्येष्ठ जे वारकरी होते एकत्र झाले। एकत्र बसून त्यांनी विचार केला की आपण एक सामाजिक कार्य आणि पारमार्थिक कार्य ज्याची एकाची जोड ते एकमेकाची लागेल असं काहीतरी कार्य करावं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी दिंडी सुरू केली। या निमित्ताने एकमेकांचे आचार विचार जुळले, एकमेकांचा द्वैत भाव निसरून गेला आणि हरिनामामध्ये सर्व त्या ठिकाणी द्वैत भाव विसरून आनंदाने नाचत असतात। किती जण आहेत दिंडीत? किती वारकरी सहभागी झाले? आता या दिंडीमध्ये वारकरी आमचे 250 ते 300 वारकरी सहभागी झालेले आहेत एका दिंडीमध्ये। याच्यामध्ये पंचक्रोशीतले अनेक लोक आहेत, गावातील अनेक लोक आहेत आणि काही पाहुणे मंडळी यामध्ये एकत्र येतात आणि सगळेजण आनंदाने 21 दिवस हा आनंद लुटत असतात। मुलांची शाळा असतात त्यांना काय सुट्टी? सुट्टी त्यांना लहान मुलं म्हणून त्यांना सुट्टी घेऊन इकडे बोलवले। हा आनंद शाळेमध्ये भेटणार नाहीये। वर्षातून एकदा आनंद जो भेटतो तो वारीमध्ये आहे, तो शाळेमध्ये नाहीये। तुमची दिंडी काय सामाजिक संदेश देते? आमची दिंडी सामाजिक संदेश म्हणजे की रस्त्याने आपण जात असताना अनेक ठिकाणी मुक्काम होतो। मुक्काम झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जेवण खावण केलेले जे काही प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे असतात आम्ही सगळ्यांना सांगतो की या पिशव्या एकत्र करायच्या। ज्या ठिकाणी आमचा मुक्काम होतो त्या ठिकाणी जे काही कचरा असेल ते आम्ही स्वच्छ करून नंतरच पुढे जातो। त्या ठिकाणी स्वच्छता पूर्ण केली जाते। समजा त्या ठिकाणी सांगितलं जातं की व्यवस्थित जागा असावी, झाडे लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मदत करतो। कशी मागची 16 वर्ष अव्याहतपणे तुकोबांच्या मागे असलेली दिंडी सामाजिक संदेश तर देतेच, पण त्याचबरोबर 11 महिने जे एकमेकांना भेटू शकत नाहीत त्यांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठही देते। कॅमेरा पर्सन विजय राऊसह हर्षराज स्वकुळ, एबीपी माझा, देहू।